मी पण एक महिला आहात हो ना. आणि त्या पण एक महिला त्या आहेत. पण एक महिला ज्यांचा ज्यांच्या सोबत हे झालेला आहे, जो प्रकरण झाले त्याच्यासाठी तर आम्ही फार दुःखी आहोत. त्याचा पूर्ण आम्हाला निषेध आहे. अशा गोष्टी होता कामाच नाही. ती सुद्धा आज एक महिला आहे, मी सुद्धा आज एक महिला आहे. ती तिच्या जागेवर आहे, मी माझ्या जागेवर. तर त्या गोष्टीसाठी जाती वळण देऊन जर तुम्ही एखाद्या स्त्रीला म्हणा, एखाद्या व्यक्तीला म्हणा, जर डांबिस ठेवत असाल तर ही गोष्ट बरोबर नाही ना. तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित तपास करा. व्यवस्थित तपास सगळे चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर तुम्ही आंदोलन करून जर एखाद्याचं नाव त्याच्यामध्ये घ्याच असं जर तुम्ही हे करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. हे न्याय व्यवस्थेला शोभणारी गोष्ट नाही. सीआयडीच्या तपासावर तुमचं काय? सीआयडीचा तपास आज सगळं बाहेर येणारच होता ना. सीआयडी सगळं प्रूफ केलंच होतं ना सीआयडीनं. आज आम्हाला एमसीआर भेटणार असतं. आम्ही एमसीआर साठी आज आम्ही अप्लाय केलंच होतं. त्याच्यानंतर पण जर तुम्ही आधी 15 दिवस झालं तुम्ही तपास करताय, तरी पण आज तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला त्या लोकांचं आंदोलन ऐकून जर तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये तपास करायचं म्हणजे जर आम्हाला जर काही गोष्टीपासून वंचित ठेवत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. असं आहे की तपासामध्ये जर समजा तुमचे पती दोषी आढळले, जे दोषी आढळले तर जे काय असेल जे ते आम्ही त्याला तोंड देऊ, त्या मार्गाने आम्ही व्यवस्थित जाऊत ना. मग आक्षेप कसा आहे? आक्षेप असा आहे की आमच्यावर जे आज गुन्हे दाखल केलेत, आज जे सीआयडीनं ऍक्शन घेतली ती त्या कालच्या आंदोलनामुळे घेतली. त्या कालच्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी आज आमच्यावर ऍक्शन घेतलेली आहे. इतके दिवस घेतली नाही ना. इतके दिवस त्यांचा तपास चालूच होता व्यवस्थित. आता हे आंदोलन कुठपर्यंत? आमच्यावरचे गुन्हे जे आज लोकांचं ऐकून जे आमच्यावर गुन्हे टाकलेले ते गुन्हे मागे करेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.